ज्या नेत्याने एअरपोर्टवरील समोसा चहाच्या महागड्या किमतीवर आवाज उठवला, ज्या नेत्याने टेलिकॉम कंपन्यांना थेट सवाल केले, ज्या नेत्याने भाजप सरकारच्या प्रत्येक निर्णयावर हल्लाबोल केला, आता तोच नेता भाजपमध्ये गेला। राजकारणात कधी कोणता ट्विस्ट येईल सांगता येत नाही आणि सध्या चर्चेत आहे एक मोठं नाव, राघव चड्डा। आम आदमी पार्टीचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जाणारा राघव चड्डा अनेकदा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलताना दिसले। एअरपोर्टवरील समोसा आणि चहाच्या वाढत्या किमती असोत किंवा टेलिकॉम कंपन्यांच्या शुल्कांबाबत प्रश्न असोत, त्यांनी थेट मुद्दे उपस्थित केले। इतकंच नाही तर संसदेत आणि बाहेरही त्यांनी भाजप सरकारच्या अनेक निर्णयांवर कठोर टीका केली। त्यामुळे ते विरोधी राजकारणातील महत्त्वाचा चेहरा मानले जात होते। पण आता मोठी राजकीय खळबळ उडाली आहे, कारण राघव चड्डा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून ते एकटेच नाही तर तब्बल 7 राज्यसभा खासदारांसह त्यांनी भाजपचा मार्ग धरल्याचं सांगितलं जातंय। या घडामोडींमुळे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे, कारण पक्षाचा प्रमुख आणि प्रभावी चेहरा मानला जाणारा नेता जर साथ सोडत असेल तर त्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो। दरम्यान या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। काही जण याला राजकीय रणनीती म्हणतायत, तर काही जण विचारतायत कालपर्यंत ज्यांच्यावर टीका केली आज त्यांच्यासोबतच कसं? पण सर्वात मोठा प्रश्न आता हाच आहे, ही फक्त राजकीय चाल आहे की बदलत्या सत्ता समीकरणाची नवी सुरुवात? कारण अवघ्या 10 महिन्यानंतर पंजाबमध्ये इलेक्शन आहे आणि सध्या आम आदमी पार्टीचे सरकार पंजाबमध्ये, त्यामुळे विधानसभेची तयारी म्हणून राज्यसभेतूनच ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कहाण्यांसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा।